क्वेश्चन विचारलाय विच ऑफ द फॉलोइंग रिएजंट वुड डिफरन्शिएट सिस सायक्लोपेंटेन 1,2 डायॉल 1,2 डायॉल आणि दुसरा काय असणार आहे मग सिसच्या ठिकाणी ट्रान्स ट्रान्स सायक्लोपेंटेन 1,2 डायॉल. ऑप्शन दिले कोणता रिएजंट आहे ना आपण कोणता वापरल्याने आपल्याला समजेल की कोणता सिस आणि कोणता ट्रान्स आहे. ॲल्युमिनियम आयसो प्रोपॉक्साइड पहिले MnO2 देत हा आहे त्याच्यानंतर तिसरा दिलेला आहे ऍसिटोन. फायनली ओझोन. कोणता रिएजंट आहे जो सेपरेट करा आपल्याला कसं कळेल की समजा दोन ॲल्युमिनियम आयसोप्रोपॉक्साइड. अच्छा कसं करायचं ते सांग. सर तुम्ही ती बर्च रिडक्शन मध्ये सांगितलेलं नाही का हा त्यामधले रिएजंट हा ठीक आहे ना बर्च रिडक्शन मधलं रिएजंट आहे बरोबर आहे. पण बर्च रिडक्शन कशावर होती डबल बॉन्ड वरती. मग आपल्याकडे डबल बॉन्ड आहे का इथं दिलेला इथं याचा एखाद्याचं स्ट्रक्चर काढून ना किती मेंबर रिंग आहे 5 1 आणि 2 ला काय जोडलंय OH ठीक आहे. आणि त्याच्या पुढं हा सपोज हा सिस किंवा ट्रान्स काहीतरी असेल. समजा जो सिस असेल तर आयदर हा डाऊन असताना हा पण कसा असणार आहे डाऊन. तर तुम्हाला असं काय आठवतं का आपण बघितलं होतं. समजा तुम्ही एक कंपाऊंड घेतला त्याच्यावर एक रिएजंट घेतोय आपण आणि त्याचं कन्व्हर्जन याच्यात होतं आठवतंय. हो सर. याला आपण काय म्हटलं होतं प्रोटेक्शन डी प्रोटेक्शन आठवत असेल तर इथं पण तेच करायचं आता. ओके मग आता हा कोणता हे काय ऍसिटोन आणि हा दिलेला कोणता ग्रुप आहे प्रोटेक्टिंग ग्रुप आहे. पण प्रोटेक्टिंग मध्ये कोणता असतो सिस. समजा मी याच्या समोर ऍसिटोन ठेवला म्हणजे थर्ड ऑप्शन त्याच्यातून रिमूव्ह काय होणार H2 आणि याचा कोणता बॉन्ड याचा बॉन्ड फॉर्म होणार तिथं. ठीक आहे आणि त्यामुळं माझं काय म्हणणं ते समजून घ्या की समजा मी दिलेला कंपाऊंड सिस घेतला आणि सेकंड टाइम ट्रान्स घेतलं तर ट्रान्स झाला तर हा जो प्रोडक्ट आता फॉर्म होणार आहे तो होऊ शकत नाही. समजतंय ना का नाही फॉर्म होणार कारण असं हा ऑक्सिजन एका प्लेन मध्ये आहे. मग असं का झालं कारण गिवन कंपाऊंड कसा होता सिस. जर तुम्ही त्याला उलट केलं असतं ट्रान्स तर पॉसिबल होणार नाही. सो ऑप्शन काय आला तुमचा ऍसिटोन. समजलं. परत सांगायचं इकडे बघा चला. माझा प्रश्न असा तुमच्यासाठी आहे की जे काही स्ट्रक्चर मला दिलंय क्वेश्चन मध्ये असं लिहिलंय तुमच्याकडे हे एक स्ट्रक्चर आहे आणि दुसरं हे स्ट्रक्चर आहे. ठीक आहे याच्यातलं एक दिलंय सिस आणि दुसरा काय ट्रान्स. मग आता तुम्हाला समजा हे दोन स्ट्रक्चर दिले किंवा दोन सॅम्पल दिले तुम्हाला हा ए समजा वरचा खालचा बी आहे आणि तुम्हाला 4 ऑप्शन दिले कोणते तरी 4 रिएजंट आहे आणि तुम्हाला ते असं विचारतात की 4 पैकी एक कोणतं तरी वापरा
आणि चेक करा खरंच सीस आहे का ट्रान्स आहे दिलेला कंपाऊंड. समजा तुमच्याकडे नाव एवढंच आहे की माझ्याकडे ए नावाचं आणि एक बी नावाचं आहे, तुम्हाला सध्या माहिती नाही तो सीस आहे का ट्रान्स आहे, तर त्यावेळेस तुम्ही काय करणार, समजा वापरला ऍसिटोन, तर ऍसिटोनचं हे स्ट्रक्चर असतं ना. ऍसिटोन कोणाबरोबर बॉन्ड बनवतो, जो कंपाऊंड कसा असतो, सिस. ट्रान्स बरोबर बॉन्ड फॉर्म होऊ शकतो का, नाही होऊ शकत. करून बघू आपण. समजा मी असं हे केलं तर थोडा नीट विचार करा. हा हायड्रोजन प्लेनच्या खाली आहे, म्हणजे तुमच्या मोबाईलच्या स्क्रीनच्या खाली गेलेला आहे. हा हायड्रोजन तुमच्या स्क्रीनच्या वर आलाय. मग मला सांगा हा कस काय बॉन्ड बनवला, असा असं पॉसिबल होईल का? असा वॉटरचा लॉस होईल का कधी? इथून OH गेला आणि इथून H गेला. येस नो? नो सर. नाही होऊ शकत. त्यामुळं सगळ्यात पॉसिबल कोणतं स्ट्रक्चर आहे, सिस. म्हणून दिलेल्या ऑप्शन मधला करेक्ट कोणता आला, ऍसिटोन. ऍसिटोन. समजलं का? हो सर. ठीक आहे. पुढचा क्वेश्चन आलेला आहे तुम्हाला 2013ला आणि विचारलंय रिएक्शन बाय विच बेन्झाल्डेट कॅनॉट बी प्रिपेअर्ड. सो बेन्झाल्डेट कॅनॉट बनणार नाही अशी रिएक्शन, पहिली रिएक्शन तुमच्या समोर. नीट बघा सगळं. एक दिला बेन्झिन, बेन्झिनच्या नंतर CO, COच्या नंतर HCl, पहिला ऑप्शन. आणि इथं लिहिलंय इन द प्रेझेन्स ऑफ, म्हणजे मी ब्रॅकेट मध्ये लिहितो AlCl3. तुम्ही विचार करा यामुळं बेन्झाल्डेट तयार होऊ शकतो का? दुसरा ऑप्शन दिलाय त्यांनी, बेन्झिन, बेन्झिनच्या नंतर ऍसिड आहे आणि त्याला पुढे जोडलंय, म्हणजे ऍड केलंय ZnHg HCl. हे पण सांगा इथं बेन्झाल्डेट तयार होऊ शकतो का? नंतर C दिलाय, C नंतर इथं वापरलाय बेन्झिन, बेन्झिनला जोडले CH3 प्लस CrO2 Cl2 इन CH2, हा सॉल्व्हंट वापरलाय, कार्बन डायसल्फाइड. आणि देन फायनली डी मध्ये त्यांनी असं लिहिलंय बेन्झिन, बेन्झिनला COCl जोडलेला आहे आणि त्याच्यावरती आपण वापरला H2 आणि ऍरो वरती लिहिले PDBaSO4. आता याच्यातले 3 करेक्ट आहे आणि एक चुकीचं आहे, तर तुम्हाला विचारलं याच्यातलं इनकरेक्ट कोणता आहे, बोला काय वाटतं? येणी तयार होईल का पहिल्यानी? साधी गोष्ट आहे. बेन्झिन वरती कोणता ग्रुप ऍड करणार, CO. CO ला H चा अटॅच होऊ शकतो. बेन्झालेटचं स्ट्रक्चर काय बेन्झिनला CHO अटॅच. CHO. सो पहिला देऊ शकतो, म्हणजे पहिला ऑप्शन आपल्यासाठी बरोबर नाहीये. दुसरा ऑप्शन ZnHgSl काय करतो, मागच बोललो, हा रिएजंट दिसल्या डोक्यात काय शब्द? रिडक्शन. रिडक्शन. रिडक्शन सर. मग रिडक्शन करू शकतो का ऍसिडचं? पुढे बघितलंय का तुम्ही याच्या आधी असं? नाही नाही. सर. म्हणजे हा आपल्याला बरोबर ऑप्शन वाटू शकतो. मी त्याच्यावर क्लिक करून ठेवतो. पुढं हा जो कंपाऊंड आहे इथं अल्केन दिलाय, अल्केन वरती तुम्ही हा वापरला ऑक्सिडायझिंग एजंट आणि त्याच्यापासून तयार काय होतो, अल्डिहाइड. आपल्या कामाचा नाही. आणि हा COCl आहे, तर साधी गोष्ट आहे, क्लोरीन गुड लिव्हिंग ग्रुप आहे, त्याची जागा कोण घेणार, हायड्रोजन. इथं आला, सो ऑप्शन कोणता आला, बी. सेकंड. क्लिअर आहे आता एवढं? येस सर. पुढचा प्रश्न विचारलाय विच वन इज द मोस्ट रिएक्टिव्ह टुवर्ड्स न्यूक्लियोफिलिक ऍडिशन रिएक्शन. इथं लिहून ठेवतो मी, न्यूक्लियोफिलिक ऍडिशन रिएक्शन. न्यूक्लियोफाईलचा चार्ज कोणता, निगेटिव्ह. त्यांनी लिहिले मोस्ट पाहिजे, आपल्याला एकच काहीतरी आन्सर पाहिजे. सो तुम्हाला इथं देतो ड्रॉ करून. रिंग, रिंगला जोडलंय CHO, फर्स्ट ऑप्शन. सेकंड रिंग, रिंगला जोडलाय COCH3.
तिसरा ऑप्शन. दोन मिनिटं. नाही, चुकला. CHO CH3. एक एक डिलीट करत जा. समोर तुमच्या सगळं आहे. बेस्ट कोणता ते बघा. कोणता येईल? फोर्थ नंबरचा सर. बिकॉज तो कोणता इफेक्ट देतो? -R. -R. पुढचा CH3 CHO हा एक कंपाऊंड आहे आणि दुसरा दिलाय C6H5 CH2 CHO. दोन कंपाऊंड दिले आपल्याकडे गिवन, विच कॅन बी डिफरन्शिएटेड केमिकली बाय. ते कोणत्या टेस्टने आपण सेपरेट करू शकतो? पहिली गोष्ट चेक करा, तुम्हाला दिलेले दोन्ही फंक्शनल ग्रुप कोणते? अल्डिहाइड. अल्डिहाइड. ठीक आहे, मग अल्डिहाइड आहे, मग मी डायरेक्ट इथे लिहित नाही. आता बेनेडिक्स टेस्ट नी होऊ शकतं का ते सांगा. हो सर. बर, दुसरा ऑप्शन दिलाय आयडोफॉर्म टेस्ट. नाही. नो सर. बर, तिसरा ऑप्शन दिलाय टोलन्स रिएजंट टेस्ट आणि चौथा दिलाय फेलिंग सोल्युशन. सो सांगा आता काही. आयडोफॉर्म टेस्ट सर. प्रश्न काय विचारलाय? दोन कंपाऊंड आपल्याला सेपरेट करता आले पाहिजे, म्हणजे सांगता आलं पाहिजे की हा दोन्ही वेगवेगळे आहेत. मग त्यासाठी जर नीट इथं बघितलं तर हा कोणता ग्रुप आहे? अल्डिहाइड. नाही नाही नाही, असाइल ग्रुप. असाईल. हा म्हणजे कोणता? मिथाइल कीटोन आहे. तसं इथं मिथाइल कीटोन आहे का? नाही. सो मग यासाठी कोणती टेस्ट बघितली होती? आयडोफॉर्म टेस्ट. आयडोफॉर्म टेस्ट इथं पॉझिटिव्ह, इथं टेस्ट कशी येणार? निगेटिव्ह. ठीक आहे. पुढचा प्रश्न डायरेक्ट सांगतो. द करेक्ट ऑर्डर ऑफ डिक्रीजिंग ऍसिडिक स्ट्रेंथ. हा, तर पहिला ऑप्शन दिलाय तुम्हाला ट्रायक्लोरो ऍसिटिक ऍसिड. देन ट्रायक्लोरो, मी असं लिहितो 3 क्लोरीन ऍसिटिक ऍसिडला पहिला ऑप्शन. देन ट्रायफ्लोरो ऍसिटिक ऍसिड, देन ओनली ऍसिटिक ऍसिड अँड फायनली फॉर्मिक ऍसिड. ह्याच्यातलं मोस्ट ऍसिडिक कोणता? ट्रायफ्लोरो सर. हा, मग पहिला कोणता आला? हा, दुसरा कोणता? ट्रायक्लोरो. तिसरा फॉर्मिक ऍसिड. फॉर्मिक ऍसिड आणि चौथा ऍसिडिक. ठीक. नेक्स्ट वन. परत तोच प्रश्न विचारला. मी शॉर्टकट मध्ये लिहितो PH C डबल बॉन्ड OCl. एरो वरती लिहिले H2, त्याच्या खाली लिहिलंय PD BaSO4 आणि तिथं A दिलाय. तुम्ही डायरेक्ट A सांगा बरं. काही इथं दिलंय एक अल्डिहाइड आहे, एक अल्कोहोल कीटोन आणि बोलतोय म्हटली बेन्झाल्डिहाइड. PH थोडक्यात CLC जागा कोण घेणार? H. 2012 ला आलेला क्वेश्चन आहे. परत सेम टाइप क्वेश्चन. Which of the following compound will give yellow PPT with iodine and alkali? तर थोडं आठवा, येलो PPT विथ आयोडीन आणि अल्कली कोणती टेस्ट आहे? येलो नाही माहिती? फेलिंग्स. नाही 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 नाही, अजिबात नाही. आत्ताच झाली, जस्ट आत्ता झाली. आयडोफॉर्म सर. आयडोफॉर्म ना. हा,
बघा पहिला ऑप्शन आहे ऍसिटोफिनॉन. स्ट्रक्चर सांगा कसं काढू. याला काय जोडू CH3. इकडं. H. बेन्झिन. सेकंड इज मिथाइल ऍसिटेट. मिथाइल ऍसिटेट कसा असतो. बरोबर आहे का. हो सर. तर चुकला. नाही सर, चुकला सर. मग सांगा मिथाइल ऍसिटेट कसं काढू. CH3 C डबल बॉन्ड OH. CH3 C डबल बॉन्ड O आणि त्याच्या पुढे H का. कार्बन बॉन्ड H. परत काढतो. CH3 C डबल बॉन्ड O पुढे बोला. H. H. बरं हा मिथाइल ऍसिटेट आहे का. येस नो. नाही सर. नाही मग सांगा मिथाइल ऍसिटेट. मी तर नाव लिहून ठेवतो. बोला. CH3 C डबल बॉन्ड बघा, O. ऍसिटेट डबल बॉन्ड O. हा बोल बोल बोल. C डबल बॉन्ड O देन OCH3. OCH3 म्हणजे CH3 म्हणजे मिथाइल झाला आणि ऍसिटेट म्हणजे काय असतं. इकडनं पण CH3. अच्छा इकडून पण CH3. ठीक आहे तुमचं असं म्हणणं आहे. बरं सी दिलाय ऍसिटामाइड. ऍसिटामाइड म्हणजे CH3 C डबल बॉन्ड O NH2. NH2. and then 2 हायड्रॉक्सी प्रोपेन. प्रोपेन म्हणजे 3 कार्बन 2 ला काय जोडला. OH. OH. A, B, C and D. विचारला असा आहे विच ऑफ द फॉलोइंग कंपाऊंड विल गिव्ह येलो PPT. तर सांगा आता काय वाटतं तुम्हाला. ऍसिटोफिनॉल. ऍसिटोफिनॉल म्हणजे तुझं पहिलं आन्सर आहे. ठीक आहे. मेन्सला प्रश्न आहे. एक मिनिट. सर मी कंपाऊंड म्हटलंय एस लावलाय. एस 2 आन्सर असेल याचे. बोला. फर्स्ट, सेकंड अँड फोर्थ. ABCD सगळे देतात सर. सगळे पण देऊ शकतात. बरं ठीक आहे. बरोबर आहे ना. सर. ठीक. हो सर. ओके. Clemenson's reduction of a ketone is carried out in the presence of. म्हणजे त्यांनी सरळ सरळ विचारलंय की क्लेमन्सन्स रिडक्शनचा रिएजंट सांगा. तुम्ही डायरेक्ट सांगा. तो ऑप्शन सांगायची काय गरज आहे. ऑप्शन देऊ. ग्लायकोल KOH पहिला ऑप्शन. ZnHgSCl दुसरा ऑप्शन. LiLH4 तिसरा. H2PT चौथा. बोला. सर परत सांगतो. ग्लायकोल KOH फर्स्ट. ZnHgSCl सेकंड. LiLH4 थर्ड. H2PT फोर्थ. सेकंड फर्स्ट नंबर. ऑप्शन सर. ZnHg सर. ZnHgSCl झालं ना आपला क्लेमन्सन्स रिडक्शन. ठीक आहे. बरं पुढचा दिलेला आहे. चला ट्राय करू. चला मी इकडे राईट साइडला लिहितो काय काय दिले त्यांनी. पहिला दिलाय SOCl2. दुसरा वापरलाय अमोनिया. तिसरा दिलाय NaOH Br2. हे 3 वापरले 1 2 3. त्याच्यानंतर येतो फायनल प्रोडक्ट आणि त्यांनी तोच आपल्याला विचारलाय. डी म्हटले. डी सांगा काय येईल. येस सोपी रिएक्शन. SOCl2 काय करणार. क्लोरिनेशन. OH चा काय होणार. Cl. अमोनिया वापरल्याच्या नंतरून Cl ची जागा कोण घेणार. NH2. NH2 आणि कार्बोनिल शेजारी शेजारी म्हणजे अमाइड. अमाइड वरती कोणती रिएक्शन केली. NaOH बेसिक. कोणती आहे.
Hopman bromide. Hopman. Amide is converted into Amine. amide Amide. with one carbon Less. लेस. म्हणजे काय होतं, रिंगला CO होता आणि CO ला कोण जोडला होता, NH2. मग एक कार्बन कमी झाला म्हणजे रिंगला डायरेक्ट काय जोडला गेला, NH3. NH2. ब्रोमिनला काही केलं का आपण, नाही. नाही. ठीक आहे, ऑप्शन दिलेला आहे. बाकीचे ऑप्शन खूप डिफरंट होते. एकाने रिंगला जोडला होता SO2 NH2, सल्फरचा इथं विषयच नव्हता. दुसऱ्याने काय केलं तर ब्रोमिनचा NH2 केलता, ते चुकीचं आहे. आणि तिसऱ्या याच्यात केलं होतं त्यांनी अमाइडलाच रिएक्शन थांबवली होती, पुढे काहीच केलं नव्हतं. सो ऑप्शन हा बरोबर आहे. हे बऱ्याच वेळा कॉम्बिनेशन विचारतात, क्लोरिनेशन, अमोनिया आणि हॉपमन, हे ठरलेलं आहे त्यांचं. पुढं, द ऑर्डर ऑफ रिएक्टिव्हिटी ऑफ फिनाइल मॅग्नेशियम ब्रोमाइड. फिनाइल मॅग्नेशियम ब्रोमाइड याची ऑर्डर ऑफ रिएक्टिव्हिटी सांगायची. अच्छा, सगळंच लिहायला लागणार. हा पहिला, हा दुसरा, हा तिसरा. चलो बोला, ऑर्डर ऑफ रिएक्टिव्हिटी सगळ्यात फास्ट कोणता, बोला. नाही माहिती, याच्यावर First, चार्ज sir. कोणता, निगेटिव्ह. निगेटिव्हचा अटॅक कुठं होणार, Positive. डेल्टा पॉझिटिव्ह साइट, इलेक्ट्रोफिलिक सेंटर. विचार करा ना, हा कुठं लवकर पोहोचू शकतो. C वर इथं दोन्ही साइडला काय आहे, CS3. इथं काय दिलाय, CS3. मग आता इथं याची साईज कमी आहे ना, मग सगळ्यात बेस्ट कोणता आहे, ए, First. देन B and B. finally C. ठीक आहे. दोन मिनिटं. कंपाऊंड A ऑन ट्रीटमेंट विथ NH3. सो तुमच्याकडे A आहे, प्लस आपण केला NH3, पुढं गिव्स B, विच ऑन हिटिंग गिव्स C. याला केलं आपण हिट, आपल्याला भेटलं C. देन C when treated with Br2 in the presence of KOH. हे बघितले कळलं पाहिजे, ही रिएक्शन कोणती आहे, बोला. Hopman. हॉपमन प्रोड्युसेस इथाइलामाइन. इथं तयार झालं इथाइलामाइन. सो कंपाऊंड एच. साधी गोष्ट आहे, हॉपमन मध्ये एक कार्बन कमी होतो म्हणजे इकडे एक कार्बन काय करायचा, Extra. वाढवायचा. सो हा काय झाला, अमाइड. ओके, मग आपल्याला सी भेटला. मग बी पासून सी भेटला तर बी काय असू शकतो, तो बघा. काय काय सांगा सांगा, विचार करा. येतोय काय अंदाज, CS3, CS2, C double bond O, Cl. बर, बी काय असू शकतो बघा. आता हीट केल्यानंतर तो याच्यात कन्वर्ट झाला. आपल्याकडे काय 1 2 3 3 कार्बन आहे. अच्छा, एस्टर असणार, तू एस्टर असणार. 1 2 3, इथं O आणि O ला NH4 असेल. हा, बरं. मग आता हा जो कंपाऊंड आहे, मला कसं काय कळलं का बी तोच असेल, कारण आपण कंपाऊंडला हीट केलं. NH2 राहील का बघा. NH2 जर काढला म्हणजे NH2 ठेवला तर खाली काय उरलं याच्यामध्ये, OH, H2 म्हणजे इकडून रिमूव्ह काय झाला, H2. म्हणून हीट केलं म्हणून मायनस काय झाला, वॉटर. ओके, मग हा झाला. इथं अमोनिया आहे
अमोनिया आपल्याला दिसतं इथं ऍड झालेला आहे. मग पहिला कंपाऊंड काय असेल, काही अंदाज? ऑक्सिजन पण आहे त्याच्याकडे, तिथं क्लोरीन घेऊन नाही चालणार नेहमी सारखा. सो इथे ऍसिड येणार असेल तुमचा सर. ऍसिड आहे. ऍसिड वर रिएक्शन झाल्याने हा तयार झाला. समजलं? हो सर. ठीक आहे. बाकीचे समजलं का? हो सर. सर. पुढचा 2010 चा क्वेश्चन. Acetamide is treated with the following reagent separately. Which one of these will methylamine? ठीक आहे. Acetamide बरोबर आहे का सांगा? हो Yes? सर. हा, ऍसिटामाइड त्याची ट्रीटमेंट केल्यानंतर भेटला मिथाइलामाइन म्हणजे CH3NH2. तर हे कन्व्हर्जन कशामुळे झालं? ऑप्शन दिलेले आहे NaOH Br2, सोडा लाइम, हॉट कॉन्सन्ट्रेटेड H2SO4, PCl5. बोला. amide is converted into amine with one carbon काय झाला? NaOH and Br2 सर. NaOH with Br2. Br2. amide is converted into amine काय सांगितलं होतं? Huffman, Hoffman. Smith Hoffman, and Curtis. स्मिथ, कर्टिस. ठीक आहे. बघा सगळे आलेले प्रश्न सोपे वाटतात. त्याच्यानंतरून 29 which among the following compound the most susceptible to nucleophilic attack at carbonyl group. तर मी स्ट्रक्चर ड्रॉ करतो. ओके, हा एक झाला. स्ट्रक्चर इथं दिलेलं नाही बरं का, मी ड्रॉ करतोय ते फॉर्म्युला लिहिलाय त्यांनी CH3COCl या टाइप मध्ये 4 ऑप्शन दिले. सो न्यूक्लियोफाइल मध्ये वाट बघते. चला कोणाकडे अटॅक करायला जास्त लवकर तो बोला. फर्स्ट मध्ये First. सर. फर्स्ट नाही करणार. फर्स्ट का म्हटले ते सांगा आधी. ज्याला Cl अटॅच असेल तो सर. हा बरोबर ना, क्लोरीनचा लिव्हिंग ग्रुप आहे ना तो. बघा हा पण एक लिव्हिंग ग्रुप आहे, हा पण लिव्हिंग ग्रुप आहे. कोणता पण एक घ्यायच्यातला. हा पण एक लिव्हिंग ग्रुप आहे, हा पण लिव्हिंग ग्रुप आहे. इथं काही लिव्हिंग ग्रुप नाहीये. ठीक आहे. सो न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशनच्या बरोबर नेहमी काय लागतो? लिव्हिंग ग्रुप. म्हणजे तुमच्यासाठी ऑप्शन कोणते ओपन झाले? पहिला, तिसरा आणि चौथा. पण याच्यातलं सगळ्यात छोटा लिव्हिंग ग्रुप किंवा बेस्ट लिव्हिंग ग्रुप कोणता आहे? क्लोरीन. Cl. क्लोरीन आलं. तो बाहेर कोण जाणार? Cl. तो ऑप्शन नंबर 4. D. 4. ओके. आता मी क्वेश्चन्स जास्त रिपीट नाही करणार. एक साधा सिंपल प्रश्न आहे, खूप मोठा लिहिलाय, मी फक्त प्रश्न सांगतो तुम्हाला. ट्राय क्लोरो ऍसिटाल्डिहाइड म्हणजे CCl3 ट्रायक्लोरो ऍसिटाल्डिहाइड म्हणजे CHO reacts with chlorobenzene PHCl in the presence of sulfuric acid H2SO4. तर तुम्हाला काय भेटेल हे त्यांनी विचारलंय आणि एवढाच प्रश्न आहे बरं का. आता मी पुढे तुम्हाला स्वतःहून एक पॉइंट ऍड करून देतो. या ठिकाणी हा जो कंपाऊंड आहे हा 3 वेळा घेतात, तर तुम्हाला भेटलेला कंपाऊंड कोणता असेल? काय भेटेल ते विचार करा थोडं. आन्सर सांगू मी डायरेक्ट? सांगा सर. डायरेक्ट लक्षात ठेवा, हे असं काही विचारलं ना तर तयार झालेला कंपाऊंड कोणता असतो?
येस DDT. DDT. काय स्ट्रक्चर आहे? CCl3CH. एक कार्बन, 2 फिनाईल त्याला 3 काय जोडलेले? क्लोरीन. बेन्झिन. आता हे बेन्झिन म्हणजे सर्कल काढले, त्याच्या पॅराला काय जोडलेले? क्लोरीन क्लोरीन. क्लोरीन. या कार्बनचे 3 बॉन्ड झाले. पुढे आता काय? CH2. असं नाही सर स्ट्रक्चर. अच्छा, असं नाहीये, मग कसं आहे सांग? 2 बेंझिन रिंग आहे फक्त. CH2 दोनच बेंझिन रिंग आहे सर. CCl3 कार्बनला CH. 2 काय आहे? बेन्झिन. इथं काय जोडलंय? CL. पुढे तुम्ही सांगा. क्लोरीन. CH2. इथं CH. पुढं CCl3 त्याच्या माग काय जोडू? CH2 C. CH2 आहे का? हो सर. त्याच्या माग काय? CH2 नाहीये सर. हा, तेच मी म्हणतोय. तुमच्याकडे 5 क्लोरीन आहे याच्यामध्ये. CCl3 सर. CCl3. ओके. सो परत एकदा नीट बघून घ्या. कार्बन सेंटरला, त्याला हायड्रोजन, त्याला किती रिंग जोडल्या? 2. 2. त्याच्या पॅराला काय आहे? क्लोरीन. आणि खाली काय राहिला? CCl3. क्वेश्चन विचारला होता हा एक आत्ताचा. दुसरा विचारला होता, हाऊ मेनी क्लोरीन्स आर देअर? सो देअर आर 5 क्लोरीन. 5 क्लोरीन. आणि अजून एकदा विचारला होता, DDTचं स्ट्रक्चर करेक्ट कोणतं आहे 4 पैकी ते सांग. त्यामुळे स्ट्रक्चर आधीच सांगून दिलं. खूप क्वेश्चन बघायला लागतात, कारण रिपीट होतात सारखे सारखे. पुढचा एक प्रश्न. प्रॉडक्ट काय भेटेल? बोला. आठवून बघा ना. आपण अशा कीटोन वरती जर तो NH2 वापरला तर दरवेळेस काय होतं? अटॅक कोण करणार त्याच्यावर? हायड्रोजन. नीट विचार करा. आधी फक्त एवढंच वापरा. इथं काय होणार? नायट्रोजनची लोन जाईल ऑक्सिजन वर. CH3. इकडे काय आला? NH2. अटॅक करणार आठवत असं तुम्हाला. बॉन्ड बिकम्स चार्ज. जागा नाही पुढे. इथं काय आला? O मायनसचा काय होणार? OH. OH. इथं काय? नायट्रोजनच्या शेजारी CH3. इकडे काय असतो? H. आता बाहेर कोण जातो? नायट्रोजन डबल बॉन्ड. वॉटर बाहेर जातो. वॉटर Water. बाहेर झाल्याच्या नंतर इथं तयार काय झाला? डबल बॉन्ड. तो कशाला जोडला? CH3 ला. हे आठवतंय, बऱ्याच वेळा केलं आपण. हो सर. ओके. त्याच्यानंतर काय वापरायचं? H4. त्याच्यानंतर काय वापरला? वॉटर. वॉटर. साधी गोष्ट. LiH4 काय देतो आपल्याला? अल्कोहोल हायड्रोजन. नाही, अल्कोहोल कोणावर देतो? कीटोनवर. कीटोन आहे का सध्या आपल्याकडं? नाही. तो हायड्राइड डोनर आहे, हायड्रोजन देतो. हायड्रोजन दिल्याच्या नंतर डबलचा काय होतो? सिंगल. कंपाऊंड तयार झालेला आहे. ठीक. सो हे आलं तुमचं आन्सर. कळतं लगेच.
सो हे लक्षात ठेवायचं, कीटोन वरती हा ऍड केला की कोणता बॉन्ड तयार होतो, कार्बन नायट्रोजनचा डबल डबल बॉन्ड. बॉन्ड. ठीक आहे. बाकी क्वेश्चन खूप आहेत पण विचारलेले सारखे त्याच टाईपचे. चला एक वेगळा आलाय थोडा, किंवा आपण घेतला नव्हता आतापर्यंत. प्रश्न असा विचारलाय, वेन मेटाक्लोरोबेन्झाल्डिहाइड आता काढलेलं स्ट्रक्चर treated with 50% KOH. So the products are products आणि मुद्दाम त्यांनी ब्रॅकेट मध्ये एस पण दाखवलाय, म्हणजे किती प्रोडक्ट आहे, एकापेक्षा जास्त. जास्त. मी इथं प्लस लिहितो, सपोज हा एक प्रोडक्ट आणि हा एक प्रोडक्ट आहे. तर हे काय केलं, एवढीच माहिती ना आपल्याला प्रोडक्ट काढायचे. माझ्याकडे ऑप्शन्स पण आहेत, पण तुम्ही स्वतः सांगा तुम्हाला काय वाटतं. मग फक्त रिॲक्शन समजली पाहिजे कोणती टाकलेली. तुम्हाला हे सांगितलं पण होतं मी, जर तुमच्याकडं अल्डिहाइड किंवा कीटोन असेल तर दोन ऑप्शन असतात. कोणते रिॲक्शन दोन? अल्डोल Please. कंडेन्सेशन आणि त्यांनी क्लेमेन्सेशन. जरूर अल्डोल आणि कॅनाझोल. आता Sir. या तुमच्या अल्डोलला, सॉरी अल्डोलच म्हणतो, तुमच्या अल्डिहाइडला अल्फा हायड्रोजनच नाही, तर अल्डिहाइड होणार का? सॉरी अल्डोल नाही. नाही होणार सर. नाही. मग कोणती आली? नाही. कॅनिझारो. कॅनिझारो. कॅनाझोल मध्ये दोन प्रोडक्ट भेटतात. कोणते? एक अल्कोहोल आणि दुसरा अल्कोहोल अँड ऍसिड. ऍसिड. बरोबर आहे. म्हणजे काय होणार, रिंगला काही नाही केलं, इथं Cl तसाच. सो इथं समजा अल्कोहोल आला म्हणजे CH2OH. आणि दुसऱ्या केसमध्ये इथंच ड्रॉ करतो मी, याची जागा कोण घेणार? COOH. किंवा H च्या ठिकाणी काय लिहू शकतात? के, कारण काय वापरलंय? KOH. सो हे दोन प्रोडक्ट भेटतील. सो फक्त पर्सेंटेज दिसलं ना, आणि जर अल्फा हायड्रोजन नसेल तर डायरेक्ट कोणती करायची? कॅनाझोल. हे असलं पर्सेंटेज कधीच देत नाही अल्डोल मध्ये. माझ्या समोर आहेत टोटल 93 क्वेश्चन्स आहे. आता आपण 50 पर्यंत आलेलो आहे. त्यामुळे मी चेक करून घेतोय, रिपीट नाही झाले पाहिजे. H2PDBSO4 परत एकदा रिपीट झालं, नाव सांगा त्याचं. रोझनमॅन रिडक्शन. रोझनमॅन. ZnHGSCl काय नाव आहे? क्लेमेन्सन. क्लेमन्सन रिडक्शन. रिडक्शन. बरं आता डायरेक्ट तुम्हाला विचारतो, एक प्रश्न आलाय 2002 ला, आणि प्रश्न असा एक पीएच MgBr स्ट्रक्चर दिले, मी रिंग नाही काढली, ऍरोवरती लिहिलं CO2 पहिला आणि दुसरा लिहिला H3O+. ओके, ऍरो असा इथं पहिला ना दुसरा. प्रॉडक्ट काय भेटेल सांगा. प्रॉडक्ट मध्ये पीएच फिक्स आहे, त्याला काय जोडलं जाणार? ऑप्शन देतो. एक आहे अल्डिहाइड, दुसरा ऍसिड, तिसरा अल्कोहोल आणि फोर्थ कीटोन. ऍसिड. ऍसिड, कारण आपण काय मिक्स करतोय? कार्बन डायऑक्साइड. CO2. तो C डबल बॉन्ड O आणि पुढे अटॅच काय होणार? हायड्रोजन. हायड्रोजन. ठीक आहे, चांगला क्वेश्चन आला. चला पुढचा. विच अल्कीन ऑन ओझोनोलिसिस गिव्स. त्यांनी आपल्याला दोन कंपाऊंड दिले, मी इथं ड्रॉ करतो आधी. CH3 CH2 असं उगाच केलं. CH3 CH2 हा पहिला कंपाऊंड आहे, आणि दुसरा दिलाय ऍसिटोन. मी मुद्दाम असं काढला, हा झाला ऍसिटोन. आणि त्यांचं असं म्हणणं आहे की याच्यावरती जर ओझोनोलिसिस केलं तर तुम्हाला कोणतं कंपाऊंड भेटेल. मी ऑप्शन देतोय. पहिला दुसरा
दुसरा 1 2 बोला. फर्स्ट. थर्ड फोर्थ सर. फर्स्ट. हा Fourth, तसा sir. फर्स्ट मध्ये आपण काय करणार, फक्त या दोन्ही बॉन्डला काय करायचं, ब्रेक. नाही ब्रेक, हा जॉईन ठीक करायचं सर. म्हणजे दोन्ही बॉन्ड काय करणार आपण, जॉईन करणार. जॉईन. ओके, सो फर्स्ट येतो नक्की, नाही सर. येतो ना, येतो, नाही येत, नाही येत कसं, इकडे करू, हा तुमचा ऑप्शन डी सर. समजा ए बी सी, इकडे काय आला ए बी सी, जॉईन केल्यानंतर इकडे हायड्रोजन आहे आणि त्याच्यानंतर समजा हा एक्स वाय झेड, सो नाही येत, कुठे आला, झेडला जागाच नाही आणि हायड्रोजनही नाही तिथे, कोणता येईल, डी सर. डी येणार. कसं बघा, हे बी सी इकडे आले, ए बी सी 3 कार्बन आणि इकडं एक्स वाय झेड, एक्स वाय झेड पण नाही येते बघा, नीट सांगा कोणता, हे वाटतं sir. सी. सी कसं आलं ते सांगा, मी सांगितलं त्याप्रमाणे मॅच होतंय का, 2 मिनिट थांबा, ते चुकलं काहीतरी लिहिताना, मी इथलेच ऑप्शन डायरेक्ट देतो, तुम्ही ते सांगा मला. CH3 CH2 CH डबल बॉन्ड C, बी होतं सर. थांबा थांबा परत देतो, हा पहिला ऑप्शन आहे, हा वर्क होतो का बघा, हो सर. होतो होतो होतो. ऑप्शन कोणता आला, ए. माझं काय चुकलं, हे काढलं, हा काढला, हा मी ते हायड्रोजन दाखवलं नाही पण काही गरज पण नव्हती, ठीक आहे. ऑप्शन कोणता आला, ए, ठीक आहे. खूप प्रश्न आहे बरं का, मॅक्झिमम प्रश्न आहे या चॅप्टरवर, हे नीट करा सगळे. एक कंपाऊंड दिलाय, स्ट्रक्चर ड्रॉ करतो, ऑक्सिजन आहे CH2O CH2 CH2O CH2, ठीक. The above shown polymer is obtained when carbonyl compound is allowed to stand. It is a white solid. The polymer is. हा जो कंपाऊंड तुम्हाला दिलाय तो तयार होतो, त्यासाठी तुम्हाला कार्बोनिल कंपाऊंड वापरायचं. सो एवढीच माहिती दिलेली आहे. तर काय वाटतं तुम्हाला, हा कंपाऊंड कसा तयार होईल, याचं नाव दिलंय ट्राय ऑक्झेन. एक थोडं कॉमन काय सापडतं का बघा बरं, आपल्याला कार्बोनिल म्हटल्यावर डोक्यात कोण येतो, ऑल्डिहाइड आणि कीटोन. कीटोन. आता ऑल्डिहाइड आणि कीटोन मध्ये तुम्हाला हे दिसतंय की ट्राय म्हणजे 3 ग्रुप आहे, तर 3 ग्रुप शोधून बघू. कॉमन काय, CH2 O CH2O and then this one CH2O. आता हे तर कळलं की CH2O आहे, मग CH2O जो आहे त्याचं जवळपास स्ट्रक्चर कोणतं, याच्या जवळपास स्ट्रक्चर कोणतं, अल्डिहाइड का कीटोनिक, सी अल्डिहाइड ना, आणि इथं तयार काय झालं, डबल बॉन्ड O, म्हणजे आपल्याला आन्सर काय येणार, फॉर्मल्डिहाइड. तर फॉर्मल्डिहाइडचे किती मॉलिक्यूल वापरायचे, 3, आणि त्याच्यापासून तयार काय होतं, ट्रायऑक्सिन. समजलं, हो सर. ठीक आहे.
एक मिनिट थांब. फॉर्म्युलिन हे कसलं सोल्युशन असतं? ऍक्वेस सोल्युशन. थेरीचा प्रश्न विचारलाय, माहिती कोणाला? ऑप्शन सांगतो, नीट आहे का? फॉर्म्युलिन हे सोल्युशन कशापासून तयार होतं? पहिला फ्लोरोसिन, देन फॉर्मिक ऍसिड, फॉर्मअल्डिहाइड अँड फ्युरफ्युरअल्डिहाइड असंच नाव आहे त्याचं. FUR अल्डिहाइड. हा एक चौथा ऑप्शन आहे. काय वाटतं? फॉर्मॅलिटी. फॉर्मल्डिहाइड. ठीक आहे. 1988 चा प्रश्न आहे. एक दिलाय ऍसिटिक ऍसिड, देन दिलाय फ्लोरोऍसिटिक ऍसिड. याच्यातलं स्ट्रॉंगेस्ट विचारलाय. ऍसिटिक ऍसिड एक आहे, देन हा पहिला कंपाऊंड, दुसऱ्यामध्ये त्यांनी दिलाय 1 2 3 आणि त्याच्यानंतर ऍसिड आणि त्याच्या शेवटी क्लोरीन. त्याच्यानंतर हा एक दिलाय, याच्या इथं क्लोरीन आहे आणि देन प्लेन आपला कंपाऊंड. स्ट्रॉंगेस्ट ऍसिड कोणता? बोला. यस, 3 नंबरचा सर. 3 नंबरचा. बरोबर. सेम टाईपचे बरेचसे आले परत 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 परत. चला, एक प्रश्न आहे चांगला विचारला, तो तुम्हाला सॉल्व्ह करायला देतोय. सॉल्व्ह करून मला आन्सर सांगा. ऍसिटोन घेतलाय 3 वेळा, एरोवरती दिलाय HCl 3 times H2O आणि तुम्हाला एक इथं कंपाऊंड दिलाय B म्हणून. CH. याचा हा प्रोडक्ट आहे, याला त्यांनी A म्हटलंय, त्याला म्हटलंय B. The polymer B is obtained when acetone is saturated with hydrogen chloride. So B can be. चुकलंय त्यांचं. हा प्रश्न नाही, तिथं आन्सर दिले डायरेक्ट क्वेश्चन मध्येच. CH2 COOH COOH आणि इथं वापरला NH2 CONH2 प्लस केला, हीट केलं कंपाऊंडला. प्रोडक्ट काय भेटल सांगा. टाइम दिलाय तुम्हाला. परत बोल. CH2 NH3 NH3. ओके. कसं केलं ते सांगा ते. हीट केल्यामुळे त्यामधून ऍसिड मधून कार्बन डायऑक्साईड बाहेर पडला. अच्छा, असं म्हणते तू. तसं नाही येते. सिंपल आहे. हीट फक्त ऍसिड नाही केलं, दुसरा पण कंपाऊंड आहे त्याच्याबरोबर, त्याला आपण असं उभं लिहू म्हणजे समजेल तुम्हाला. इथं आहे NH2 मध्ये CO आणि त्याच्यानंतर NH2. ओके. मग आता नायट्रोजनची लोन पेअर अटॅक कुठं करणार? कार्बन वरती. कार्बोनिल वरती. ठीक आहे. बाहेर कोण जाऊ शकतो? OH. ठीक आहे. मग आता काय झालं? CH2 त्याला CO ला पुढे जॉईन काय झालं? NH. खाली पण तेच CO, देन इकडं NH आणि दोघांच्या मध्ये कॉमन काय आलं? CO. CO. So there is a ring formation.
कळलं? हो सर. ठीक आहे. अजून एक क्वेश्चन. सगळ्यांनी नीट बघा रे, वही पेन बरोबर राहू द्या आणि माझ्या बरोबर लिहून क्वेश्चन सॉल्व्ह करा. हा दिलाय आणि इथं दिलाय त्यांनी CrO3 झालेलं रिएजंट आपला, आणि तिथं काहीतरी भेटेल तुम्हाला प्रॉडक्ट, आणि त्या प्रॉडक्ट वरती परत तुम्हाला वापरायचं आहे NaOH. ठीक आहे, मग काय होईल? NaOH इज 50%. CrO3 काय बनव, ही कॅनेझोल रिएक्शन हे कळलं आपल्याला, पण मग इथं काय भेटेल? पहिल्याचा प्रॉडक्ट काय असेल? बेन्झिन CHO. बेन्झिन. CrO3 काय करतो? ऑक्सिडेशन, म्हणजे इथं तयार काय होणार? CHO. CHO वरती काय केलं तुम्ही? कॅनेझोल. म्हणजे हा किती वेळा घेतला? 2 टाइम्स. 2 टाइम्स. हो, मग बेन्झिनला मी पीएच लिहितो. बेन्झिनला अटॅच काय होणार? CH2OH, आणि दुसरा पीएच, आणि दुसरा तयार काय होणार? ऍसिड. ऍसिड. ठीक आहे. मी जेवढं बघतोय सगळे मला रिपीट दिसतात. चला, एक थोडा वेगळा सापडला. CH2 COOH, सॉरी इथं CH आहे. CH2 COH. इथं गेलं कंपाऊंडला हीट आणि क्वेश्चन मार्क, प्रोडक्ट काय भेटत? बोला, कुठे गेले? मग अशी सांगितलं होतं आन्सर या टाईपचा होता. हीट केल्यावर काय होतं ऍसिडला? कार्बन डायऑक्साइड इव्हॉल्व होऊन जातो. कार्बन डायऑक्साइड रिलीज होणार तिथून, बरोबर ना? पण सध्या या ठिकाणी काय होईल? तुमचं ते म्हणणं बरोबर आहे. मग अशी काय केलं? हीट केलं, मायनस काय केलं? अनहायड्रेट फॉर्मेशन होईल सर. हा बरोबर, H2 मायनस H गेला आणि त्याच्याबरोबर कोण गेला? OH. तयार काय झालं? या टाईपचं स्ट्रक्चर. इथं काय आलं? CH2 C डबल बॉन्ड O, परत O, परत C डबल बॉन्ड O, इकडे काय आलं? CH2, आणि मध्ये काय आलं? CH. रिंग क्लोज झाली, अनहायड्रेट तयार झाला. कॅनेझोलो दिसते मला, FC असायलेशन दिसतंय. अजून एक वेगळा क्वेश्चन आहे, वेगळा म्हणजे खूप अवघड नाही, साधा सिंपलच. इथं H दिलाय प्लस HCN, सगळे प्रिव्हियस इयर चालले आपले. इथं काहीतरी भेटल, देन H2O, आणि फायनली काहीतरी भेटल. तरी तुम्हाला एक हिंट देतो, इथे एक ऍसिड भेटणार आहे. चला काय करू? पहिला ऑप्शन इथं काय येणार सुरुवातीला? CN ग्रुप, H ला CN. हा, म्हणजे CN चा अटॅक कुठं होणार? इथं. H व्हॉट बिकम्स? चार्ज. आणि चार्ज कोणाला घेणार? H ला. H आला, वरती काय आला? OH, खाली काय आला? CN. ओके, त्याच्यानंतर ऍड काय केलं तिथं? H2O. काय होईल सांगा? हा, बोल. काय फॉर्म झालं? यस, इथं OH, आणि खाली तयार काय होतं? COH. त्याची सांगितलं ना, CN वर वॉटर वापरलं तर काय भेटतं? ऍसिड. अच्छा, अशी कोणती रिॲक्शन आहे? जाऊ दे, झालेली. दुसरी क्लेमन्सन. मी एक काम करतो, मी इथले सगळे क्वेश्चन्स त्याचे आहे ना मेन पॉइंट वाचतो, झालं का सांगायचं. टोटल आपल्याकडे 90 प्रश्न आहे.
ऍसिडचा बॉइलिंग पॉइंट जास्त असतो कारण तो डायमर बनवतो. झालंय? हो सर. हो सर. ठीक आहे. हो सर. आपलं हे झालंय का? सिल्वर मिरर टेस्ट, हो सर. हो सर. aldol कंडेन्सेशन झालं. हो सर. हो सर. परत एकदा सेमी कार्बॅझोन. सेमी कार्बॅझोन म्हणजे कोणता? कार्बन आणि नायट्रोजनचा कोणता बॉन्ड? डबल डबल बॉन्ड. ठीक आहे, ते झालं. aldol कंडेन्सेशन दुसऱ्यांदा आली, 2 रिंग जोडले, ते झालेले. H2PDC काय करतो? रिडक्शन. रिडक्शन सर. डबल बॉन्डचा सिंगल बॉन्ड. सिंगल. सिंगल बर, मग असं एक्झाम्पल आपलं प्रोटेक्शन, डी प्रोटेक्शन. सिस का ट्रान्स पाहिजे? सिस. सिस. बर, त्याच्यानंतरून परत तो झाला सी डबल कार्बन नायट्रोजन डबल बॉन्ड बनवायचा. ठीक आहे, इथं मला एक प्रश्न सापडला, तो घेऊन टाकू, जो मिस झाला होता. बाकी टेम्परेचर दिलेले. ठीक, या प्रोसेस मध्ये मी दाखवतो तुम्हाला इथं काय होतं. बर, आता किती कार्बन आहे आपल्याकडे सध्या? 6 कार्बन. 6. या कंपाऊंडला हिट करायचं, 773 केल्विनला हिट करा, आणि देन आपल्याला भेटतं, ऑक्सिडेशन करतो ना आपण V2O5 च्या प्रेझेन्स मध्ये, मॅलिक ऍसिड भेटतं. मॅलिक ऍसिड काय असतं बघा? कार्बन कार्बन कोणता बॉन्ड? डबल बॉन्ड. इकडे ऍसिड, इकडे ऍसिड. ठीक आहे, आणि बाकी तुम्हाला माहिती आहे. आता मी हिट केल्यावर काय भेटेल? मायनस काय होणार? H2. Carbon dioxide. आताच केलं. Water. CO2. सो देर इज अ फॉर्मेशन ऑफ Anhydride. अनहायड्रेट. सो C डबल बॉन्ड O, इथं O, परत C डबल बॉन्ड O, इथं O. आलेला प्रश्न आहे, परत सांगतो, याचं नाव काय? मॅलिक ऍसिड. आणि हा ऍसिड नाही, मग हा काय झाला? मॅलिक अनहायड्राइड. कशापासून बनवला? बेन्झिन. बेन्झिनवर काय केलं? ऑक्सिडेशन. Oxidation. कोणाच्या प्रेझेन्स मध्ये? V2O5. आणि इथं तुम्हाला एक हिंट दिली त्यांनी, दॅट इज अ -2 टाइम्स CO2 होतो, आणि सेकंड स्टेप मध्ये इथं लिहिलं होतं -H2 होतं. हे तुम्हाला एवढं दिलं होतं. इथून लेफ्टचं सगळं दिलं होतं, पुढचं तुम्हाला करायचं होतं ते. ठीक आहे, हा झाला क्वेश्चन. काय विचारलं? 7777 कुठे गेलं? The correct question was the correct statement regarding carbonyl compound with a hydrogen atom on its alpha carbon is. तुमच्याकडे एक कार्बोनिल कंपाऊंड आहे आणि कार्बोनिलच्या अल्फाला काय दिलंय? हायड्रोजन. ठीक आहे, तर याच्या रिगार्डिंग कोणतं स्टेटमेंट करेक्ट आहे ते आपल्याला शोधायचं. पहिला, a carbonyl compound with a hydrogen atom on alpha carbon rapidly equilibrates with its corresponding enol, and this process is known as a carbonylation. म्हणजे याचा हा सध्या कोणता आहे? कीटो. तसं ते काय म्हणतात? तयार काय होणार? इनॉल. एनॉल. आणि या प्रोसेसला त्यांनी नाव दिलंय Carbonylation. हा. तर तुम्हाला काय वाटतंय, आन्सर बरोबर आहे का? नाही सर. नाही. दुसरा ऑप्शन. हा, a carbonyl compound with a hydrogen atom on its alpha carbon rapidly equilibrates with its corresponding enol, and this process is known as a. आता केलं तेच, फक्त त्याचा दुसरा ऑप्शन त्यांना नाव दिले त्यांनी, कीटो एनॉल. काय म्हणतात? Tautomerism. टॉटोमेरिझम. हा दुसरा ऑप्शन बरोबर वाटतोय का? हो सर. हो सर. ठीक आहे, मी इथं टिक करून ठेवतो, तरी पण पुढचे बघू. The carbonyl compound with hydrogen atom on the alpha carbon never equilibrates with its corresponding enol. म्हणजे त्यांचं म्हणणं रिएक्शन ही होतच नाही,
रिव्हर्सिबल असं होईल का? नाही नाही. सर. No. चौथा ऑप्शन, अ कार्बोनिल कंपाउंड विथ हायड्रोजन ॲटम ऑन इट्स अल्फा कार्बन rapidly equilibrates with its corresponding enol and this process is known as a aldehyde ketone equilibrium. Sorry, equilibration. तर असं नाव आहे का कुठं? नाही. नाही. सो करेक्ट आन्सर काय? कीटो एनॉल टॉटोमेर. Tautomeric. ठीक आहे. चला, तो मिस झालता, 2 मिस झालते ते घेतले. पुढे जाऊ. NO2 मुळे न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन फेवर होतं, बरोबर आहे? हो सर. हो सर. ठीक आहे. ऍडिशन. सबस्टिट्यूशन NO2 मुळे. बरं, ठीक आहे. पुढे त्यांनी दिले की आयडोफॉर्म टेस्ट कोणता ग्रुप देतो? CH3C डबल बॉन्ड O, बरोबर ना? हो सर. सेकंडरी अल्कोहोल. 2 मिनिटं थांबा. येस. पुढे दिले, थोडक्यात सांगतो बघा. मोर रिएक्टिव्ह कोणता असेल? 4, मी डायरेक्ट सांगतो, 4 बेन्झिन रिंग आहे. किती आहे बोला? 4. 4. हा, पहिल्या 3 रिंगला वरती जोडले CHO CHO CHO, म्हणजे 3 स्ट्रक्चर कोणते? बेन्झा Aldehyde. अल्डेहाइड. आणि चौथ्या रिंगला जोडलाय COCH3, म्हणजे तो काय झाला? ऍसिटोफिनॉन. कार्बन. हा, म्हणजे तो कीटोन झाला. पहिले 3 अल्डिहाइड, शेवटचं कीटोन आहे. आणि पहिल्या रिंगला खाली पॅराला जोडले NO2 आणि तिसऱ्या रिंगला CH3, बाकी कोणत्या रिंगला काही जोडलेलं नाहीये. तर त्यांनी असं विचारले की ऑर्डर सांगा न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशनची. फर्स्ट सर. सगळ्यात पहिला अल्डिहाइड जास्त रिएक्टिव्ह असतो का कीटोन? Aldehyde. कीटोन. अल्डिहाइड. नक्की न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशनला Aldehyde, sir. अल्डिहाइड. मग तुमचा कीटोन सगळ्यात शेवटी आला. मग अल्डिहाइड मध्ये 3 राहिले, एकाला जोडलं NO2, दुसऱ्याला CH3, मग कोणता येणार? NO2. NO2. नंतरून ओरिजिनल कंपाऊंड आणि नंतरून कोणता येणार? CH3 जोडलेला. ठीक आहे. चांगलं दिलंय. हा क्वेश्चन मिस झाला. ठीक आहे. तुम्हाला डायरेक्ट मी याचं कन्सेप्ट सांगून देतो. कधी कधी तुम्हाला हे तर माहिती असेल का, कीटो आणि एनॉल मधला स्टेबल फॉर्म कोणता? Enol. कीटो. सर. कीटो इज मोर स्टेबल ऍज कम्पेअर्ड टू एनॉल. कीटो जवळपास 99% असतो, एनॉल फक्त किती असतो? 1%. पण कधी कधी एनॉल पण स्टेबल होते. त्याची रिझन असे असतात, एरोमॅटिसिटी, किंवा कधी कधी स्ट्रक्चर काय होतं? स्टेबल. कशामुळे? ड्यू टू विच बॉन्डिंग? Hydrogen bonding. हायड्रोजन बॉन्डिंग. बॉन्डिंग. तर इथं ऍसिटाल ऍसिटोन दिलाय तुम्हाला, म्हणजे स्ट्रक्चर सिमेट्रिक आहे असं ते. CH3. तुम्हाला आता दिलेला फॉर्म कोणता आहे? कीटो का एनॉल? Keto. कीटो. कीटो फॉर्म सर. कीटो फॉर्म आहे. मग आता याच्यावर एनॉल फॉर्म बनवायचा, म्हणजे तिथं काय वापरतात? बेस. बेस काय करतो? अल्फा हायड्रोजनला घेतो. सो तिथं काय? अल्फा हायड्रोजन. बेस घेतला, बेस कोणाला पिकअप करतो? H. बॉन्ड बिकम्स चार्ज. चार्ज. चार्ज बिकम्स बॉन्ड. बॉन्ड. बॉन्ड बिकम्स चार्ज. चार्ज. ठीक आहे. पुढच्या स्टेपला काय होणार बघा. इथं हा सेम ऍज इट इज. इथं आला डबल बॉन्ड, इथं O, आणि O वरती चार्ज कोणता आला आता? मायनस. ठीक आहे. आता या नंतरून त्यांनी केलंय, एक मिनिट क्वेश्चन बघूया. 30. प्रश्न असं विचारला होता, द ऑर्डर ऑफ स्टॅबिलिटी ऑफ द फॉलोइंग टॉटोमेरिक कंपाऊंड. ठीक आहे. अच्छा, तरी म्हटलं असं
गिवन दिलाय तो, हे मी काढलं ते बरोबर आहे, पण त्यांनी इथं काय केलंय, OH दिला होता. इथं OH आहे. चलो आता इथं काय होणार, ऑक्सिजन, ऑक्सिजनला अटॅच काय, हायड्रोजन. सो इथं तयार काय होणार, विच बॉन्डिंग, हायड्रोजन बॉन्ड. हायड्रोजन बॉन्डिंग. आणि हायड्रोजन बॉन्डिंग मुळे हा तुमचा कोणता फॉर्म आहे, एनॉल. एनॉल म्हणजे ज्याच्यात डबल बॉन्ड आणि काय असतो, OH. सो हा काय झाला, मोर स्टेबल. ठीक आहे. तर थोडक्यात ते परत सांगायचं झालं तर तुमच्याकडे असं कंपाऊंड होता, त्याच्यामध्ये इथं होता OH आणि इथं काय होता, डबल बॉन्ड O. हा किटो होता. किटोचा काय झाला, बोला. सो इथं होता तुमचा OH. एनॉल मुळे इथं तयार काय झाला, O, आणि O वरती चार्ज कोणता आला, मायनस. इथं तयार झाला डबल बॉन्ड. सो इथं तयार काय झालं, हायड्रोजन बॉन्डिंग. आणि हायड्रोजन बॉन्डिंग झाल्यामुळे किती मेंबर रिंग तयार झाली, 6, which is more stable. That is why enol form is more stable than keto. हे त्याचं रिझन. समजलं. हो सर. आणि एवढं सगळं झालं पेपरला, हे तर कळलं पाहिजे स्ट्रक्चर काय आहे. ऍसिटाइल ऍसिटोन स्ट्रक्चर कसं आहे, ऍसिटाइल ऍसिड. दिस इज ऍसिटाइल ऍसिटोन. ठीक आहे, म्हणजे त्याचं मॉडिफाईड व्हर्जन. पुढे आता ZnHgSl काय करतो, रिडक्शन. रिडक्शन. ठीक आहे. त्याच्यानंतरून अल्डिहाइड विथ नो अल्फा हायड्रोजन ऍट 50% NaOH, रिएक्शन कोणती, कॅनोझर. दोन प्रोडक्ट कोणते, ऍसिड ठीक आहे. येलो PPT विथ I2 and NaOH, कोणती रिएक्शन, आयडोफॉर्म. कोण देतो, मिथाइल कीटोन आणि सेकंडरी अल्कोहोल. आणि अजून एक एक्सेप्शनल केस कोणती, नाव काय, इथेनॉल. ठीक आहे. देन बाकी ऍसिड वरती विचारले, H2PDBSO4, नाव काय, रोझनमॅन रिडक्शन. रोझनमॅन रिडक्शन. COCl चं काय करणार, अल्डिहाइड. ठीक आहे. बाकी काही दिसत नाही. क्लेमन्सन्स परत आला. हे कॉम्बिनेशन लक्षात ठेवा, सारखे सारखे प्रश्न येतात. मग असे दाखवलेलं, पहिल्यांदा देतात SOCl2, मग काय देतात NH3, मग NaOH आणि काय देणार, हा काय करणार, क्लोरिनेशन. हा अमोनो म्हणजे अमोनियाचे ऍडिशन करणार आणि इथं तयार होणार अमाइड. अमाइडचा इथं काय बनतो, अमाइड विथ 1 कार्बन प्लस. रिएक्शनचं नाव काय, हॉफमन. दोनदा आला आता माझ्या समोर, दोनदा प्रश्न दिसतोय. अच्छा, ही रिएक्शन राहिली होती. माहिती तुम्हाला तशी, CSCl3 NaOH कोणती रिएक्शन आहे, ट्रिमर. OH च्या ऑर्थोला काय देते, CHO. अगेन फॉर्मॅलिटी 50% NaOH, कोणती रिएक्शन, कॅनेझरो. अजून एक रिएक्शन इथे दिली, CH3I 2 times प्लस 2 times Na. ड्राय काय असतं, इथर. काय भेटणार, वुड्स फिटिंग रिएक्शन. वुड्स रिएक्शन. CH3 कशाला अटॅच होणार, NaCl. प्लस 2 times Na. ठीक आहे. हॉफमन दिसते परत एकदा मला. बाकी DDT एकदा स्ट्रक्चर सांगा. सेंटरला कार्बन, कार्बनला 2 काय जोडल्या, फिनाइल. आणि फिनाइलच्या पॅराला 2 क्लोरीन. 2 क्लोरीन. परत या कार्बनला, कार्बनला शेजारी काय जोडायचं, 3 क्लोरीन. 3 क्लोरीन. आणि त्या कार्बनला एक मिसिंग आहे अजून काहीतरी,
हायड्रोजन. हायड्रोजन. बरं झाली रिॲक्शन आली, हीच आठवत होतं मग विषय. चला 1-2 ऍसिड Br2P फॉस्फरस. रिॲक्शनचं प्रॉडक्ट पण मी सांगतो, तुम्ही मला रिॲक्शनचं नाव सांगा फक्त. ही रिॲक्शन ब्रोमिनेशन किंवा हॅलोजनेशन करते ऍट अल्फा हायड्रोजन. खूप मोठं नाव आहे रिॲक्शनचं. कटरमॅन कोच. शॉर्ट फॉर्म दिला मी. हेल पोलार्ड जेलेन्स्काय रिॲक्शन आहे, ते तुमच्या बुक मध्ये दिलेली. परत सांगतो, अल्फा हायड्रोजनचं कन्व्हर्जन कशात होतं? हॅलोजन मध्ये. हॅलोजन मध्ये. ठीक आहे. परत माझ्या समोर रिॲक्शन आहे विच इज अल्डोल कंडेन्सेशन. देन परत विचारले न्यूक्लिओफाईलचा अटॅक कशावर जास्त होतो? तर अल्डिहाइड वरती. कोणापेक्षा? कीटोन पेक्षा. ZNHGHCl आहे 50% NaOH. म्हणजे परत एकदा विचारली कॅनेझरो, मग ऍसिड कोणतं स्ट्रॉंग आहे वीक, याचे 2-3 प्रश्न आहे. परत एकदा विचारलं अल्डिहाइड, कीटोन आणि फॉर्मल्डिहाइड याच्यामध्ये जास्त रिॲक्टिव्ह कोण आहे टुवर्ड्स न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन. परत एकदा तेच कॉम्बिनेशन SOCl2, अमोनिया आणि हॉपमन. बाकी घेतलेले आहे. SOCl2 झाला. असायलेशन हायड्रोकार्बन मधली रिॲक्शन विचारली. सेकंडरी अल्कोहोल वरती ऑक्सिडेशन केल्यावर काय भेटतं? ऍसिड. नाही कीटोन. कीटोन. प्रायमरी अल्कोहोलचा अल्डिहाइड आणि सेकंडरीचा कीटोन. कीटोन. परत एकदा कॅनेझरो आलेली आहे, परत एकदा मगाशी केलेलीच आहे. ठीक आहे, ते सोडून द्या. अल्डोल विचारली, परत H2PDBSO4 मगाशी केलेला आपण. आपल्याला रिंगवर जर ऍसिड बनवायचं असेल, बेन्झिन रिंगवर ऍसिड बनवायचं असेल तर काय ऍड केलं होतं? CO2. CN. येस. देन पुढं तेच सगळे रिॲक्शन. नवीन काय असेल तर सांगतो. ठीक आहे. टोलन्स रिएजंट झाला, ZNHGCl झाला. ठीक आहे, ऑलमोस्ट सगळं झालेलं आहे, नवीन काही राहिलेलं नाही. ठीक आहे. सो